तुमच्या शाळेत होते? मी मराठी शाळेत होती. तुझं बालपण मी पण मराठी शाळेत. मराठी पहिल्यापासून शिकलो. तुझी शाळा तुला आठवते का? हो मग. मला तर माझी बालवाडीपासूनची शाळा असते ना. म्हणजे आम्ही राहायचो ती अशी कॉलनी होती. त्याच्या समोर आमच्या बिल्डिंग होत्या. मग त्या समोरच्या बिल्डिंग मध्ये ते एका खोलीमध्ये ती बालवाडी भरायची. आम्ही सर्व मुलं तेव्हा तर कसं पाटी आणि ती अंगणवाडी असेल. अंगणवाडी आत्ताच्या मुलांसाठी अंगणवाडी असेल ते, पण तेव्हा बालवाडी ना. त्याच्यामुळे मग ती पाटी एका बॅग मध्ये घेऊन जायची, पाटी आणि पेन्सिल आणि एक वॉटर बॉटल. आणि इथे बस मम्मी असं तो रुमाल रुमाल बांधून बांधायची. हा तो टिक नाक करून पुसणे. कारण ते व्हायचं नाक पुसण्यासाठी. आणि असं होतं की धावत धावत कधी चप्पल घातली नाही घातली असं पळत सुटायचं का तर जवळ होतं. पण एक होतं की तेव्हापासून रोड क्रॉस करणं या गोष्टी सगळ्या समजल्या, कारण मी स्वतः एकटाच जायचो तिथे, तिथून एकटाच यायचो. आणि त्या शाळेत जाण्याची मजा काय होती, त्याच बिल्डिंगच्या बाजूला आहे ना एक छोटीशी अशी टपरी सारखं एक छोटस दुकान. आणि तिथे आहे ना गोळ्यांनी भरलेली अशी पूर्ण असं रॅक असायची, पूर्ण गोळ्यांनी भरलेल्या बरण्या असायच्या. तेव्हा कसं 4 आणे ना 5-5 पैशाला गोळ्या. 4 आण्या तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घ्यायच्या. ते घेऊन घरी येण्याची गाडीसाठी मग जायचं का शाळेत जावं लागतं असं ते ते एक वेगळंच आकर्षण होतं. आणि मग ती शाळा अशी सकाळची भरायची तासभर वगैरे, म्हणजे 10 वाजता वगैरे भरली 11 11:30 वगैरे सुटायची. मग तेव्हा कसं ऊन ना, पायात चप्पल आहे नाही हे माहित नसायचं घरून निघताना. तेव्हा चटके पण जाणवायचं नाही. आणि पण तेव्हा तर ऊन शेवटी ना, आणि लहान असतं ना पळत सुटायचं दूर टाकायची. खिशात गोळ्या असायच्या, मग घरी आल्यावर त्या गोळ्या मस्त अशा वाटून खायच्या. मस्त अशा मस्त आठवलं. कोणाबरोबर वाटायचं असते गोळ्या? आता बरोबर आमच्या घरी कसं आहे, मी मम्मी पप्पा आणि दादा आम्ही चौघे आहेत. अच्छा. त्याच्यामुळे जो तिथे जाईल तो गोळ्या घेऊन येईल. पण इतर पण शेजारी पाजारी पण मित्रमैत्रिणी असतीलच की तुझ्या. आपल्यासाठी आमच्यासाठी दोघं असताना मग दोघांचं जग असायचं असं.